महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण शहरी भागामध्ये कशा प्रकारे गोसंगोपन करू शकतो, किती जागेत करू शकतो, चाऱ्याचं नियोजन, या सर्व संदर्भात माहिती पाहिली. आज आपल्यासोबत वडील आहेत दादांचे, त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहोत. आज तसं पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टी करत असताना घरच्यांचा सपोर्ट असणं हे महत्त्वाचं आहे. दादा नमस्कार. बाबा, आम्हाला थोडंसं हे माहिती घ्यायची की आता गाय एवढ्या तीन सांभाळत आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय दिनचर्या असते घरामध्ये? दिनचर्या सकाळी उठल्यापासून सुरू होते 6:30ला खाली आलो की शेणखूर करायचं, अगोदर साफसफाई थोडीशी नॉर्मल करायची, त्यांना खायला टाकायचं, धार काढायची आणि नंतर मग बाकीची मुलं येतात किंवा आमचा मुलगा येतो नितीन, आणि ते व्यवस्थित साफसफाई करतात अजून काय असं. आणि दुसरं काय मग दिवसभर कुट्टी येते ती टायमाच्या टायमाला त्यांना खायला देणं आणि पाणी ठेवणं, बस दुसरं काय नाही. मग कधीतरी आपण गेलं तर त्यांची एवढी अपेक्षा असते की आम्हाला गोंधरावं त्यांनी, बळच आडवे येतात. मग ते ब्रश घेऊन आपण ते 5-10 मिनटं साफ करायच्या आणि त्यांना शांत करायचं. आता शहरी भागामध्ये, आता दादांनी पण सांगितलं की शहरी भागात सांभाळणं सोपं आहे. आता तसं पाहिलं गेलं तर तुम्ही गावाकडे असताना लहानपणी किंवा तुमच्या वडिलांच्या काळात कशा प्रकारे गोवंश असायचा आणि आजचं काय फरक कसा सांगाल? काय खेड्यापाड्यात अद्यापही पारंपरिक पद्धतीने फक्त गायी आहे, म्हैस आहे, बैल आहेत, त्यांना खायला टाकणे हे करणं, पण त्यांची निगा राखणं किंवा काय त्यांची बारकाव्याचा जो अभ्यास असतो तो कोणीच करत नाही शेतकरी. फक्त काहीतरी दूध काढायचे खायचे एवढंच माहिती त्यांना. पण त्यांची साफसफाई महत्त्वाची आहे. त्या साफसफाईला एवढं महत्त्व आहे की त्यांचं गायांचं आरोग्य चांगलं राहतं. विशेष म्हणजे आपलं गाय असल्यामुळं मानवी आरोग्यसुद्धा खूप छान होतं. आता एक गोष्ट जर पाहायला गेली तर दादांनी पण आरोग्याचं महत्त्व हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आता रोजच्या धावपळीच्या काळामध्ये तुम्हाला असं नाही वाटत का, आता समजा की ही धावपळ नको म्हणून का ही असली पाहिजे शहराच्या नाही, भागात? असलीच पाहिजे. अगदी किती माणूस हे बिझी असला तरी त्यांनी सकाळी लवकर उठून त्यांची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. गोसेवा ही सर्वात हिंदू धर्मात श्रेष्ठ मानली जाते. मग ती सकाळी उठल्या ती करणं मला जास्त आवडतं. मग आता मगाशी आम्ही बघितलं की तुम्ही घरातनं वरनं चपाती आणली, ती चपाती मग रोज आपण पहिलं जेवायच्या अगोदर चपातीचा घास यांना गेला पाहिजे असं रोजचं रुटीन असतं? हा, रोजचं रुटीन आहे जवळपास. थोडीफार असती शिल्लक घरात, मग तो एक घास दिला तरी त्यांना खूप म्हणजे आवडीने खातात त्या. आता एक गोष्ट, आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे फिरलो, गावोगावी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कर्नाटक बऱ्यापैकी फिरलो. प्रत्येक जणाचं म्हणणं आहे की जो गाय बैलांच्या ह्या देशी गोवंशाच्या सानिध्यात आहे, ज्याचं आयुष्य 5 वर्ष तो जगणार असेल तर कदाचित 15 वर्ष अजून जगेल. हे खरं आहे? हे 101% खरं आहे. तर कॅन्सरचा आजार असू द्यात, डायबिटीस असू द्यात, माणसांनी त्यांची जी मिथेन वायू सोडती गाई, तो फार आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. म्हणून जनावरांच्या संपर्कात राहणं हे निदान आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आता आम्ही तसं पाहायला गेलं तर कोरोनाचा महाभयंकर काळ आपण सगळ्यांनी पाहिला आणि पुणे शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं, म्हणजे पेशंट पाहायला मिळाले. तर त्या काळात कसं, त्या काळात गायी होत्या तुमच्याकडे, कसं वातावरण असायचं तेव्हा? त्यावेळेस आमचं घराचं काम चाललं होतं, त्याच्यामुळे त्यावेळेस गायी नव्हत्या. पण त्याच्यानंतर वास्तुशांतीलाच गाय आणली आम्ही. वास्तुशांतीच्या टायमाला गाय आणली आणि मग तेव्हापासून आम्ही त्याचे हे पाहतो. धन्यवाद बाबा, खूप खूप बरीचशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. मंडळी, आता खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सर्वात एक मुख्य प्रश्न दादांना विचारणार आहोत की ज्या माध्यमातून गाय सांभाळत असताना ती गाय आपल्या मित्रमंडळींमध्ये पण त्यांचाही याच्या संदर्भातला नाद जास्तीत जास्त वाढला पाहिजे. आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख ते पुणे जिल्ह्याचे, पुणे शहराचे आहेत, तर त्या संदर्भातून एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्यांना विचारतो, तर ती माहिती घेऊया आपण. मंडळी, खरं तर देशी गोवंश सांभाळत असताना समाजामध्ये पण तो कसा वाढला जाईल या दृष्टीने देखील प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. दादा, आता एक विचारायचं की शहरी भागात आपण सांभाळतोय,
आता वर्षभरातनं आपला मुख्य की बाबा वसुबारसच्या दिवशी गाईचं महत्त्व, ज्याच्याकडे गाय नाही किंवा ज्याला त्यातलं काही माहिती नाही त्यालाही त्या दिवशी त्याचं प्रेम वाढत असतं. मग शहरी भागात वसुबारसच्या दिवशी कसं काय वेगळेपण आपण इथं साजरं करतो, काय असतंय? ज्यावेळेस काही सण असतात जे आपल्या देशी गोवंशाला अनुसरून वसुबारस झालं, बैलपोळा झालं, तर त्यावेळेस मग जे माझे जवळपास जे मित्रमंडळी, मित्रपरिवार मोठं आहे माझं खूप, तर मग त्यांच्या फॅमिली येतात. मग आम्ही संध्याकाळी गाया वगैरे म्हणजे सकाळी गाया धुवून संध्याकाळी गायांचं सगळे मिळून आवरतो, गायांची पूजा करतो आपलं वसुबारसला. आणि पूर्ण 1 तासभर 1.5 तास पूर्ण इथं आमचा तो प्रोग्राम चालू असतो. आमच्या जवळपास जे आहेत सोसायटीतले जी लोक आहेत की ज्यांना गोमातेला काही घास भरवायचा असतो ते येतात. 1-2 तास ते चालूच असतं. म्हणजे असं काही जाहीर कार्यक्रम नसतो तो, पण आता ज्यांना माहिती आहे सगळ्यांना ते येतात. मग आपलं तेवढं एकत्रितपणाने येऊन तो आम्ही वसुबारसचा कार्यक्रम साजरा करतो. बैलपोळ्याला आता हे खोंड आहे आपल्याकडे, हे दरवेळेस वासरू एक ना एक असतंच आपल्याकडं. तर त्याचं मग मित्रपरिवार आमच्या आता बरेच जण मिरवणुका असतात, मग त्यांच्याबरोबर त्यांची पण मिरवणूक आम्ही करतो. मग दिवसभर ते वासरांचं आवरे असेल किंवा त्यांना गोडधोड खाणं असेल ते करून मग संध्याकाळी मिरवणूक वगैरे करतो. पण एक सगळ्या ह्या धकाधुक म्हणजे ज्या धावपळीच्या जीवनात आहे ना, खरा आनंद म्हणजे दिवसभर कामावरती असू दे, प्रवासात असू दे, म्हणजे संध्याकाळी येऊन ज्यावेळेस या गोमाता पाहतो, ज्या आनंदाने म्हणजे खात असतात किंवा खाऊन रवंत करत बसलेल्या असतात, म्हणजे एक समाधान मिळतं ना, तो दिवसभराचा थकवा पूर्ण म्हणजे निघून जातो. काय असं वाटत नाही. आणि 10 मिनटं मी पाहत बसतो त्यांच्याकडे की काय दिवसभरात आपण करतोय त्यापेक्षा सुख कशात आहे. त्यांच्याकडे पाहत बसणं शांततेत, मग ते खातात, त्यांचं ते डोळ्यातलं जे एक निरागस प्रेम असतं, त्यांच्या त्या घंटीतला जो मंजुळा आवाज असतो तो दिवसभर पूर्ण घरात ऐकू येतो. म्हणजे एक वातावरण एवढं प्रसन्न राहतं ना माझ्या घरात की बाकी असं काय निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा काय आळसपणा असलं काही नसतं आमच्या इथं. पूर्ण एकदम सगळं हे असतं. मला तिकडे आता हा मुलगा आहे माझा, हा 3रीत असल्यापासून रेसलिंगची प्रॅक्टिस करतो आहे. पण हा पण जेव्हा मी घरी नसेल गायांचं खाणं आवरणं पूर्ण सगळं हा बघतो. मुलगी आहे मोठी, आत्ता ती 12वीत आहे आणि हा 7वीची परीक्षा दिली, हा 8वीत जाईल. म्हणजे ह्यांच्या बाबतीत पण एक म्हणजे ह्यांना पण आवड येते त्या गोष्टींची. एवढं छान पद्धतीने आम्ही संगोपन करतो. मंडळी, एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आता तसं पाहायला गेलं तर आपल्या देशी गाईचं म्हणण्यापेक्षा शेती असेल किंवा ज्या जुन्या परंपरा आहेत त्याचं महत्त्व कोरोनाच्या काळाच्या नंतर प्रत्येकाला कळत न कळत ते पटत गेलं. आणि खरं तर जसं दादांनी सांगितलं की त्यांचा मुलगा कुस्ती क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, घरातली त्यांची मुलगी पण असेल दादांची, तर ते त्याच्यामध्ये पुढे जाण्याचं त्यांचं कार्य चालू आहे. तर खरं पाहायला गेलं तर इथून पुढच्या पिढीने ज्या दृष्टीने गेलं पाहिजे त्यांनी पण आपली परंपरा जपणं किती गरजेचं आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये हे किती महत्त्वाचं आहे हे आपण या माध्यमातून जाणत आहोत. दादा, आता एक गोष्ट जर पाहिलं गेलं तर वडिलांकडून आम्हाला माहिती मिळाली त्यांच्या लहानपणी त्यांच्याकडे कशा पद्धतीचे ते सांभाळायचे. आज तुम्ही शहरी भागात सांभाळता, हा एक मोठा आनंद त्यांच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी. इथून पुढील काळात मुलं किंवा त्यांचं पण सांभाळणं कशी शिकवण असते त्यांना, काय त्यांना म्हणजे मेन सांगायचं झालं आता थोडं, जे तुम्ही चॅनल सुरू केल्यापासून ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय ना की एक अनुभव लोकांचे त्या मुलाखती पाहतोय आम्ही. माझा मुलगा तुमच्या प्रत्येक मुलाखती पाहतो, म्हणजे पप्पा पाहतात, मुलगा पाहतो, मी पाहतो. मग त्याच्यावरनं एक आम्हाला थोडं कळतं की कशा पद्धतीने संगोपन केलं पाहिजे, काय खुराक दिला पाहिजे, काय काय टायमिंगला काय काय दिलं पाहिजे, लसीकरण काय केलं पाहिजे, त्यांचं डिवॉर्मिंग कसं केलं पाहिजे. मग ह्या गोष्टी आम्ही बघतोय. आणि आता त्याला काय सेपरेट किंवा असं मी सांगण्यापेक्षा तो तुमच्या चॅनलच्या मुलाखतीद्वारे सगळं बऱ्यापैकी अर्ध शिकला येतो. त्याला काय असं वेगळं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही, कारण तेवढं तुम्ही ज्या पद्धतीने
खिलार संगोपनात जेवढं तुम्ही आज लोकांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करताय ते खूप म्हणजे जिवंत उदाहरण समोर सांगायचं झालं तर मुलगा आहे माझा, मुलगी आहे. मंडळी तसं पाहायला गेलं तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमचं तसं म्हणजे उद्दिष्ट एवढंच होतं की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सांभाळत असलेला देशी गोवंश खिलार हा कशा पद्धतीने सांभाळला जातो. आज माणूस शहरी भागामध्ये राहतो, शेतकरी, पण शहरी भागात राहून तो त्याच्या कामाच्या बाबतनं देशी गोवंश सांभाळण्याचं काम करतोय, पण दुसरा शेतकरी त्याच्या दावणीला कसं काम करतोय हे पाहण्यासाठी त्याला कदाचित त्या शेतकऱ्याला, त्या व्यक्तीला तिथं जाणं शक्य नाही. पण चॅनलच्या टीमने, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमने हे काम केलं की ते काय पद्धतीचं काम करतात, कशा पद्धतीची त्यातला जातीवंतपणा, जसं वडील म्हणले की त्यातला बारकावा कसा ओळखला जातो, किंवा त्यांच्या मित्रमंडळींशी आपण चर्चा केली. शेतकऱ्याला पण डॉक्टर किंवा औषधाचं महत्त्व किंवा औषधं देण्याची पण कला असणं किती महत्त्वाचं आहे, तर या सगळ्याची माहिती आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवती चॅनल खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. गेले 8 वर्ष झाले आपण महाराष्ट्र कर्नाटक फिरतोय आणि त्या माध्यमातून आज आपण काम करत असताना कोणाकडूनही 1 रुपया न घेता काम केलेलं आहे. पण आता 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मायक्रोचिपच्या उपक्रमाला चालू करतोय. मायक्रोचिप ही वंशावळ नोंदणी याचं बरंचसं मोठं काम आहे की जे पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या समोर उभं राहील. तुम्हाला चॅनलला जे सहकार्य करता येईल, ज्या माध्यमातून करता येईल ते अवश्य करा, कारण हे आपण सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर पुढे देशी गोवंश अजून मोठा जागतिक स्तरावरती घेऊन जाण्याचं आपलं काम आहे. दादा, आज बरीचशी माहिती आम्ही घेतली. दादा, आता एक गोष्ट आम्ही मागं तुमचा एक व्हिडिओ बराचसा सोशल मीडियावरती व्हायरल पाहिला. एका घराच्या वास्तुशांती किंवा तिथला एक मोठा कार्यक्रम होता, तो व्हिडिओ आम्ही बऱ्याच मोबाईलला पाहिला, तर ते कुठला कार्यक्रम किंवा त्याबद्दलची माहिती द्या. खरं तर जे तुम्ही आपल्या खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलद्वारे जे तुम्ही एक देशी गोवंश जपा, देशी गोवंश वाढवा ही टॅगलाईन जी तुम्ही हे करताय ना, तर मी थोडं तुम्हालाच फॉलो करतोय. मी गाय घेतल्यापासून मी एकही त्याचं वासरं त्याची मी विकलेली नाही आहेत. आज पण ह्या कोंडाला लाख रुपयाला मागून गेले, पण तो दिलेला नाही मी, कारण तो विकायचा नाही आहे मला. मी आत्तापर्यंत जे आपले जिल्हाप्रमुख आहेत आमचे शिवसेनेचे, त्यांना एक कालवड दिली. माझा एक मित्र आहे, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत मोठे, ते पण कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक कालवड भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते, त्यांनी मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. त्यासाठी ते ज्यावेळेस पुण्यात त्यांचे काही दौरे होते त्यावेळेस त्यांना एक गाय भेट दिली. म्हणजे देशी गोवंश हा वाढावा, आणि प्रयत्न माझा हा असतो की ज्यांच्या इथं व्यवस्था होऊ शकते अशांना मी थोडं पुश करत असतो की गाय ठेव, गाय तुम्ही सांभाळा, गाय मी आणून देतो, तुम्ही फक्त सांभाळा. मग आता जे आमच्या भागात जे काही मित्रमंडळी ज्यांची मोठी घरं आहेत, बंगल्यांची कामं चालू आहेत, तर त्यांना स्पेशल मी गायीसाठी जागा 10x10ची जागा पुष्कळ झाली गायीला. तुम्हाला खाण्यापिण्याचं जे काय गायचं आहे सगळं जागेवर पोच होईल. काय अडचण आली तर मी आहे, तिचं म्हणजे डॉक्टर बोलवायचं असेल किंवा काही येऊ दे, मी अर्ध्या रात्री जरी काय अडचण आली, म्हणजे अगदी गाय व्यायच्या ह्याच्याला असते तिचं पण आता मी माझ्या गायांची 4 वेळ केलेली आहेत, त्याच्यामुळं काय लागतं, काय करावं लागतं, काय नाही हे माहिती आहे. पण लोकांना जी भीती आहे तर ते मी त्यासाठी त्यांना सांगतो आहे की तुम्ही गाय ठेवा, बाकीची सगळी जबाबदारी मी तुम्हाला पोच करायची, मार्गदर्शन, डॉक्टर जे काय असेल ते सगळं मी इथं उपलब्ध आहे तुमच्यासाठी. म्हणजे ते वाढवण्यासाठी मी एक प्रयत्न करतो आहे. आणि तो जो व्हिडिओ तुम्ही म्हणताय की मागे व्हायरल झालेला, आज पुणे शहरात कमीत कमी 7 ते 10 लाख स्क्वेअर फुटाचं त्यांचं काम पुणे शहरात चालू आहे. आणि कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख लोकांना ज्यांनी घरं बांधून दिली, तर असे आमचे मित्र आहेत, विलास जावडेकर कन्स्ट्रक्शन, विजे कन्स्ट्रक्शन, त्यांचे सर्वेशदादा जावडेकर आहेत. तर त्यांनी बानेरला त्यांचं राहत्या घराचं काम झालं होतं पूर्ण. त्यांची इच्छा होती की गृहप्रवेश हा देवांचा आणि
गोमातेबरोबरच असावा. तर मला एक त्यांच्या बाबतीत सांगावंसं असं वाटतंय की ज्यांनी आज 1,00,000-1.5 लाख लोकांसाठी घरं तयार करून दिली. आज त्यांनी स्वतःचं घर तयार केलं, पण स्वतःचं घर तयार केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं गृहप्रवेश हा गोमातेच्या प्रवेशाने केला. म्हणजे आज आपल्या समाजात एवढी म्हणजे देशी गोवंशाबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे, तर बाकीच्यांनी पण ती म्हणजे जागरूकता लक्षात घेऊन थोडं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गोवंश सांभाळला पाहिजे. आणि असं खिलार म्हणा किंवा देवणी म्हणा, कोकण गिड्डा म्हणा, हे आपल्या भौगोलिक रचनेनुसार झालेले हे आपले इथले ब्रीड आहेत आणि ते सांभाळण्यात काही अवघड नाही आहे असं. आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ते सांभाळावेत असं मला तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे. नक्कीच. मंडळी, जसं दादांनी सांगितलं की एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमामध्ये एका प्रमुख व्यक्तींनी कुठल्या गोष्टीचा आग्रह धरला तर नाही, आपल्या पूजेमध्ये देशी गाय आली पाहिजे, तर हे महत्त्व आज दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि मागील 8 वर्षापूर्वी जेव्हा चॅनलचं आपण काम चालू केलं तेव्हा इव्हन चॅनलच्या माध्यमातून बरेच जण चॅनलवाल्यांना म्हणायचे आपल्या स्वतःला की बाबा तुम्ही हे काम कशासाठी करताय, बैलगाडा शर्यत बंदी, ह्या गोवंशाला पुढे हा गोवंश संपुष्टात येणार हे नक्की, पण आपण त्यावेळेस प्रयत्न करत होतो शेतकऱ्यांना सांगण्याचा की नाही, ते परत दिवस चांगले येतील. आणि आज 8 वर्षानंतर 2017-18ला काम चालू केलं, 8 वर्षानंतर एक चांगले दिवस आज आपल्या समोर आहेत. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मायक्रोचिपच्या माध्यमातून क्वालिटी ऑफ ब्रीड आपल्याकडे तयार होणं असेल. आज प्रत्येकाची दुधाची मागणी, दूधसुद्धा प्रत्येकाच्या गाईला कसं येईल त्या दृष्टीने सर्वात मोठं काम आपण चालू केलेलं आहे मायक्रोचिपच्या माध्यमातून. दादा, आता एक गोष्ट आम्ही पाहतोय की मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी मोठं काम म्हणजे की ज्याचा भारत नाही तर संपूर्ण जगात कौतुक झालं की राज्यमाता म्हणून आपल्या देशी गायला हे केलं. तर त्या काळात तुम्ही शिंदे साहेबांना गाय भेट दिली, त्याचं आम्ही चित्रीकरण पाहिलं, त्या कार्यक्रमाचं हे पाहिलं. तर आता आम्ही प्रत्येक जिथं जाऊ तिथं समजा जर शक्य असेल, आज शिंदे साहेबांची डायरेक्ट तुमचं कामाच्या निमित्त किंवा ह्या डायरेक्ट ओळख आहे, अजून पुढील भविष्य काळात आपण शिंदे साहेबांकडून अजून काही या बाबतीत करू शकतो का, किंवा काय प्रयत्न तुमच्या दृष्टीने राहतील की जेणेकरून आपल्या देशी गोवंशाला अजून चालना मिळेल? देशी गोवंशाच्या बाबतीत संवर्धन आणि संगोपन व्हावं ह्या दृष्टीने माझ्या डोक्यात असं काय गोष्टी होत्या की प्रदर्शन म्हणा, एक आपल्या देशी गोवंशाचं एक प्रदर्शन, आणि त्याच प्रदर्शनामध्ये देशी गोवंश कसा सांभाळावा, देशी गोवंश सांभाळताना लागणारे गोष्टी, आणि त्याच्यानंतर जे आपलं शेण गोमूत्र आहे, शेण गोमूत्रापासून काय काय प्रोडक्ट तयार होऊ शकतात आणि त्याला मागणी किती आहे, हे थोडक्यात एक एक्सपो घेऊन आहे ना ते पूर्ण करायचं आहे माझा संकल्प आहे डोक्यात. आणि यासाठी तसं तर शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच गायींसाठी अनुदान चालू केलेलं आहे. प्रत्येकी गायीसाठी 1,500 रुपये महिन्याला. तर ते शेतकऱ्यांपर्यंत ते पोचतंयच, पण आणखी संगोपन व्हावं आणि ह्यात वाढ व्हावी ह्यासाठी एक प्रदर्शन आणखी शहरी भागात आपल्या पाहिलं गेलं आपण, जसं ग्रामीण भागात आपल्या पशु दवाखाने असतात, शहरी भागात पण आता म्हणजे गोवंश वाढलेले आहेत. तर आम्ही तो एक प्रयत्न करणार आहे की वेटरनरी डॉक्टर म्हणा किंवा ज्या जिल्हा परिषदकडनं योजना असतात आणि दवाखाने एक शासनाचे महाराष्ट्र राज्याचे जे गोवंशासाठी जे दवाखाने असतात ते दवाखाने आम्ही पुणे शहराच्या हद्दीत चालू करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे, जे पूर्णपणे मोफत असतील. आता फक्त शिरवळला जर काही एक्सरे आणि काही महत्त्वाचे काही आपल्याला टेस्ट करायचे असतील तर ते फक्त शिरवळला उपलब्ध आहेत अख्ख्या पुणे जिल्ह्यात. तर ते आपल्या शहराच्या आजूबाजूला करण्याचा आम्ही प्रयत्न आहे. आम्ही साहेबांना निवेदन देऊन म्हणजे जनावरांचे दवाखाने, जनावरांचे डॉक्टर इथे जवळपास करायचा आमचा प्रयत्न आहे.
दादा तसं पाहायला गेलं तर आज कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही शिंदे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे एक्सपो पुणे शहरामध्ये घेण्याचा जो प्रयत्न करणार म्हणताय, खरं तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करेल की हे कसं शक्य होईल. वर्षातनं एक तरी आपल्या पुणे जिल्ह्या भागामध्ये अशा पद्धतीचा एक्सपोजर झाला तर आपल्या देशी गाईला, आपल्या शेतकऱ्यांना आणि पंचगव्य असेल, शेणगोमूत्र असेल, याच्यापासून तयार करण्यासाठी ज्या पद्धतीची गरज आहे तर त्या गोष्टीला एक मोठं व्यासपीठ मिळेल. नक्कीच तो प्रयत्न तुमचा आणि त्यासोबत काय मदत लागेल त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी सोबत आहोतच. मल्हार, सकाळी उठल्यापासून शाळेला जाणं, संध्याकाळी व्यायाम, तर सकाळी उठल्यापासून काय काय असते दिनचर्या? सकाळी 8:30 साडेआठला उठून खाली येऊन गाईचं आवडतो. नंतर मग ते सगळं 9:30 वाजेपर्यंत होतं. ते झाल्यावर ट्युशनला जातो. ट्युशनवरून 10:30पर्यंत घरी येतो. घरी आल्यानंतर थोडा वेळ बसून शाळेत जातो आणि शाळेतून घरी 5:30 वाजेपर्यंत येतो, 6:30 वाजेपर्यंत. आणि मग अर्धा तास वगैरे थांबून तालमीत जातो आणि 9:30 वाजेपर्यंत घरी येतो. ओके. तर म्हणजे अशा प्रकारे आपली पुढची पिढी आहे की ज्यांना व्यायामाची, खेळाची आवड असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही आवड खरं तर आपल्या घरापासून आणि जिथं आपण शिकतोय शाळा, तिथून सर्वात महत्त्वाची असती. आणि आज आपण गावाकडे फिरतोय, सगळीकडे फिरतोय, तर प्रत्येकाला सांगण्याचा एक दृष्टिकोन आपला कायम आहे की तुमचं शिक्षण हे पहिलं तुम्ही पूर्ण केलं पाहिजे, तुमची आवड, आणि त्यासोबत जसं शक्य होईल तसं आपला देशी गोवंश सांभाळून ती आवड जपण्याचा आपण प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. दादा, आता मुलाखतीमध्ये नुकतंच तुम्ही सांगितलं की विकास चोरमुले जे आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही गाय आणली किंवा त्यांना तुम्ही फोन केला. आता बरेचसे शेतकरी तर त्यांना एखाद्याला गाय आणायची, मग त्यांनी कोणाला संपर्क केला पाहिजे की ज्याचा अनुभव तुम्ही काय सांगता, आणि संपर्क केला तर केला, मग एखादी गाय आणल्यावर तिची वंशावळ, की आजकाल आपण चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरीच्या माध्यमातून पाहतोय की सिद्धापूर लाईनचा बैल, तिकोंडी लाईनचा बैल, तर हे कसं निवड करता तुम्ही? आता ज्यावेळेस मला गाय घ्यायची होती, माझ्यासाठी खिल्लार क्षेत्र नवीन होतं. मला यात कोणाचे जास्त ओळख नव्हती, काय नव्हते. मग ते आमचे मेव्हण्याचे मित्र आहेत, ते विकास आबा चोरमले, त्यांना फोन केला मी. तर मग त्यांच्याकडनं मला थोडी माहिती घेतली मी की गाय कशा प्रकारे असावी, मग घरी दूध खायचं आहे तर त्या कशा प्रकारे असावी. त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला जर फक्त खिल्लारसाठी शर्यतीसाठी पैदास करायची तर ती वेगळी, घरी दूध मुलांना खायची, तर त्या लाईनचा हा बऱ्यापैकी अभ्यास हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच झाला आहे. समजा आता ज्या नवीन कोणाला ज्यांना गायी घ्यायच्यात, तर जुने अनुभवी जाणकार माणसं आहेत, तर जसे माझ्यासाठी विकास चोरमले होते, विकास जगताप आहेत, रवी शेठ कोंढरे आहेत, आणखी आपले उमेश स्वामी, नागदचे उमेश स्वामी. मग ह्यांच्यामुळं माझ्या पुणे शहरातल्या बाकीच्या जे खिल्लार पालक आहेत, म्हणजे ज्यांची आज नावं खिल्लार क्षेत्रात टॉपले आहेत, गिरीश शेठ शेडगे झालं, विराज शेठ काटे झाले, संदीप दादा झाले वाल्लेकर, असे बरेच मित्रमंडळी आहेत. आमचे कोंढरे कंपनी पण बाकीचे बरेच आहेत, बेलदरे आहेत, मी ज्यांची नावं आज म्हणजे खिल्लार क्षेत्रात चांगले, निखिल शेठ कोरडे आहेत. मग आज ह्या लोकांचा परिचय होत गेला आणि मग त्याच्या माध्यमातून एक एक माहिती मला मिळत गेली. मग ज्यावेळेस काही समजा गाय आजारी पडती, कोणाची काय होते, तर फोन आला मला एखादा, तर मी डॉक्टरांना फोन करण्याआधी जे जुने जाणकार माणसं आहेत त्यांना फोन करतो की असं असं होतं आहे. मग त्यांच्याकडं म्हणजे जे घरगुती औषधं असतात की बाबा समजा पोट फुगलं आहे तर खायचा सोडा आणि ओवा चारा, किंवा पातळ थोडं शेण टाकतायत, तर जे आपलं मेसाचा पाला असतो तर तो चारला तरी गायांचं जे पातळ हागवण असते ती थांबते. मग असे घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय जुनी जाणकार माणसं ज्यांना खिल्लारमधले अभ्यास आहे ते मार्गदर्शन करतात. आणि आला प्रश्न ह्या ज्या आत्ता तिकोंडी लाईन म्हणा, सलगरची खान म्हणा, सिद्धापूरची खान म्हणा, ते लमण बाई ते तिथलं म्हणा, किंवा हे ज्या माहिती आम्हाला मिळल्या, हे जेव्हापासून तुम्ही चॅनल चालू केला आहे, तुम्ही ही माहिती गोळा करताय, हे तेव्हापासून आम्हाला या लाईनमधले म्हणजे कळायला लागलं की कोणत्या लाईनला काय महत्त्व आहे, कोणत्या लाईनचे काय फायदाच होती. आज म्हणजे माझ्या माहितीवर मी 8-10 वर्षापासून
ह्या खिल्लारमध्ये थोडं माझं पुण्यातल्या लोकांशी कनेक्टिव्हिटी असते, बोलणं असतं. पण ज्यावेळेसपासून मी पाहतोय एक 3 वर्ष 4 वर्ष मागं दादा आपल्याकडं वळू चांगले पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात नव्हते. जे आपले रेग्युलर आहेत ते तेवढेच होते. पण जसं कर्नाटकला जाऊन तुम्ही चित्रीकरण केलं की त्या ज्या खिलारमधल्या लाईन आहेत, वंशावळी आहेत, त्याचं महत्त्व तुम्ही सांगितलं. ते महत्त्व सांगितल्यानंतर कोणत्या कोणत्या ह्याच्यात क्षेत्रात कपिलामध्ये पण किती वळू आहेत. पहिलं बॉटम मोजणे इतके होते. आज पुणे शहरात 10 ठिकाणी आज कपिला वळू अवेलेबल आहेत. म्हणजे हा लोकांच्यातली ह्या गोष्टींची माहिती मिळाल्यामुळंच झालं. आज म्हणजे मला एवढं म्हणजे अभिमानाने सांगतो मी की पुणे जिल्ह्यात आत्ता आपल्या रुक्मिणी खिलार गोशाळा झाला, अर्जुन महाराज साळेकरांचे झालं, बालवडकर झाले, रुपेश बालवडकर, चेतन शेठ बालवडकर, निखिल कोरडे झाले. त्यांच्याकडं काही आत्ता सागर नाणेकर आहेत, असे वळू आहेत त्यांच्याकडं. आत्ता प्रत्येक वंशावळीतले वळू आपल्या पुणे जिल्ह्यात आलेले आहेत. मग त्याच्यामुळं आता पुणे जिल्ह्यातली पैदास ही आपली पुढच्या 2 वर्षात एकदम टॉपची पैदास होणार आहे. जे आपण इतर ठिकाणी आपल्याला जावं लागत होतं ते आता सगळं पुण्यात उपलब्ध झालं आहे. म्हणजे त्याचं क्रेडिट पूर्ण तुमच्या चॅनलला आणि जे अभ्यास करतायत, ज्यांनी वळू इथं आणून सांभाळतायत, जोपासतायत त्यांना. धन्यवाद दादा. तसं पाहायला गेलं तर हे सगळं क्रेडिट चॅनलचं नाही आहे, हे तुम्ही संगोपन करत असलेल्या जातीवंत वळू बैल असतील, गायी असतील यांचं आहे. आज अजून एक विषय निघाला आहे, थोडक्यात मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आता दादांनी आपण फक्त गाय आणायची कशी आणायची, कोणाकडून संपर्क कोणाला करायचा, त्यात त्यांनी वंशावळीचा उल्लेख केला. ह्या लाईनचा बैल तिकोंडी, सिद्धापूर, लमनबाईच्या लाईनचा बैल, तर ह्या लाईनचा उल्लेख खरं तर पाहायला गेलं तर आपण काय एक काम केलं की बाबा जो व्यक्ती जो शेतकरी सांभाळतोय तर ती लाईन कुठली, तो कुठल्या वंशावळीतला बैल, मग त्याची पैदास कुठे, कालवड कुठे, तर हे आपण फक्त मागच्या 8 वर्षामध्ये दाखवत गेलो. आता मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण जो छोटा मुलगा होता युगच्या वडिलांची पण आपण एक ह्या टप्प्यामध्ये आपण मुलाखत पाहणार आहोत. तर ती मुलाखत का महत्त्वाची, डॉग क्षेत्रामध्ये ते काम करतात. तर त्यांना पण आपण एक प्रश्न विचारला की आम्ही आमच्या देशी गायीसाठी पण मायक्रोचिप बसून वंशावळ नोंदणी करतोय, ही चांगली गोष्ट आहे का? तर ते म्हणले की तुम्ही खरं तर बरेचसे उशिरा काम चालू केले पण चांगलं काम करताय, कारण ते खूप गरजेचं होतं की जे ह्याच्या अगोदर, कारण त्यांनी सांगितलं की मागच्या 50 सोडून द्या, तर त्यांनी जवळपास 75 ते 100 वर्ष डॉग क्षेत्रातला त्यांच्याकडे लेखी त्यांच्याकडे वंशावळीची नोंद आहे, डेटा. तो का महत्त्वाचा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करूया मंडळी. मायक्रोचिप बसवायचं काम आपण जे चालू केलं आहे ते का महत्त्वाचं आहे या संदर्भातली ती खास मुलाखत असणार आहे. आणि आपण जे म्हणतोय की बाबा आज ह्या वंशावळीचा बैल, हे वंशावळ म्हणण्यापेक्षा किंवा ती लाईन म्हणण्यापेक्षा किंवा त्या शेतकऱ्यांनी केलेली हजारो वर्षाची मेहनत आहे की वर्षोनवर्ष त्याचे वडील असतील, आजोबा असतील, त्यांनी सांभाळलेली लाईन, त्यांनी सांभाळलेले बैल आणि त्यांनी केलेले कष्ट हे कुठेतरी नोंद राहिली पाहिजे. आता ही नोंद ठेवत असताना आपण फक्त की बाबा त्याचं मालक, त्याचा जन्म किंवा सध्या कुठं तो स्टँडिंग आहे, कोणत्या गावामध्ये आहे किंवा त्यांनी कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये त्याला पारितोषिक मिळालेलं आहे, ही सगळी माहिती त्या शेतकऱ्याच्या तिथं असणार आहे. आज एखाद्या शेतकऱ्यांनी केलेले कष्ट जर ऑनलाईन कायम पुढील हजारो वर्षांसाठी की बाबा माझ्या गाई बैलांनी हिथं नंबर मिळवलं, हिथं पारितोषिक मिळालं, त्याची पैदास ह्या मालकाकडे, ह्या मालकाने आज सांगून दाखवलं की आज आमच्याकडची पैदास मी माझे मित्र आहेत, सहकारी त्यांना दिली, तीच नोंद जर ऑनलाईन कायम स्वरूपात राहण्याचं एक सध्याचं माध्यम की टेक्नॉलॉजीचा वापर आपण तिथं करणार आहोत. त्यामुळे मायक्रोचिपसाठी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये जो फॉर्म दिला आहे तो ओपन करा, त्याच्यामध्ये तुमचं नाव, गाव, फोन नंबर भरा आणि ती बसवण्याची प्रक्रिया आपण लगेच करूया मंडळी. दादा आता आम्हाला एक गोष्ट हे पण विचारायचं की आम्ही त्या माध्यमातून तुमचं काम पण पाहिलंय की पुणे शहरामध्ये जो गणपती उत्सव होता, तसं पाहायला गेलं तर अख्ख्या जगाचं लक्ष त्या काळामध्ये पुण्यात शहरात असतं, कारण जी परंपरा संस्कृती जपली जाते. पण पुणे शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर जी गणपती आहे तो गणपतीचा रथ घेऊन जाण्याचं किंवा ती मंडळाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सर्वात सुंदर जो कोणता क्षण असेल किंवा सुंदर जर कुठलं चित्र असेल कॅमेऱ्यातलं तर त्या रथाची पुढची बैलजोडी आहे.
तर ती बैलजोडी का असली पाहिजे किंवा काय, तर त्याच्यामध्ये तुमचं आम्हाला सहकार्य किंवा कशा पद्धतीने तिथं मंडळांचं काम चालतं त्याबद्दलची माहिती द्या. जो आपला पुणे शहराचा आकर्षणाचा एक केंद्रबिंदू आहे तो आपला गणेशोत्सव आहे. तर गणेशोत्सवामध्ये पुणे शहरातली जी नामांकित मंडळ आहेत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती झालं, अखिल मंडई मंडळ झालं, भाऊरंगारी पण करत होते पण भाऊरंगारींनी मागच्या वर्षीपासून बंद केलं, माझं मंडळ धनकवडीतलं श्री सुवर्णतोरण मंडळ, आम्ही आमच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये देखणी खिलार बैलजोड असतात. का तर आपल्या एक महाराष्ट्राची शान आहे ती. आज तुम्ही बावधनचं बगाड म्हणा, आज इतर गावात जी छोटी छोटी बगाडं होतात खिलार बैलांमुळेच त्यांना शोभा आहे. गणेशोत्सवाच्या तुम्ही ज्या दरवर्षी हेडिंगला फोटो असतो ना तो असतो अलका टॉकीज चौकातला. बाप्पाचा रथ, पुढे 7 बैल जोड्या, आणि दरवर्षी तुम्ही कोणत्याही वर्षीचा फोटो चेक करा, एवढं म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण असतो. 7 जोड्या असतात आणि त्या 7 जोड्या मागं एवढा छान रथ, बाप्पा त्यात विराजमान, आणि ते पाहण्यासाठी लोक रात्रभर तो क्षण पाहण्यासाठी थांबलेले असतात. आणि आज म्हणजे एवढं अभिमानाने सांगूशं वाटतं, आज अखिल मंडई मंडळाचे 4 वर्ष 5 वर्ष तिथं मोठ्या म्हणजे खिलार बैलजोड जे आम्ही देतो आहे. आज आपल्या भागातील म्हणजे नाणेकर असतील, खांदवे असतील, काटे असतील, जगताप असतील, या सर्वांचे जोड आम्ही तिथे मिरवणुकीसाठी नेत असतो. पहिल्या दिवशीचे आगमन सोहळा असतो, शेवटच्या दिवशीची विसर्जन मिरवणूक असते. आमच्या मंडळाला पण जवळजवळ आता 10 वर्ष झालं आम्ही दरवर्षी खिलार बैलजोड वापरतो, 2-3, आणि ते रवींद्र शेटकोंडरे त्यांचेच असतात. म्हणजे त्यांनी एक एवढ्या उत्सवाचा जो म्हणजे एक मेन जो पार्ट असतो मिरवणूक, आणि ती मिरवणुकीला शोभा येते आपल्या खिलार बैलांमुळे. आणि हे म्हणजे गेल्या 4 वर्षात 5 वर्षात मला एवढे फोन यायला लागलेत की मिरवणुकीसाठी आम्हाला बैलगाडी हवी, मिरवणुकीसाठी आम्हाला बैलजोड हवी, मग ती कसं करता येईल, मग त्यासाठी काय जे मला मदत करता येईल तेवढी मी करत असतो. आज शाही विवाह सोहळे आपण पाहतो, पहिलं एंट्री घोड्यावरनं व्हायची, त्याच्यानंतर ते रथ आले चाकाचे, आता बैलगाड्यातनं एंट्री होती. म्हणजे हे जे आपलं खिलारचं महत्त्व वाढत चाललेलं आहे हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच वाढत चाललेलं आहे, आणि ते अजून वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात मेन की जे आपण जे सुरेशदादांनी आता उपक्रम हातात घेतला आहे मायक्रोचिपच्या आधी जसं दादांनी चॅनल चालू केलं, चित्रीकरण सुरू केलं, ज्या ज्या प्रकारे आपल्याला या खिलारमधलं कोणती वंशावळ आहे, कोणत्या वंशावळीतनं कोणती पैदास चांगली होती आहे, कोणते वळू चांगले आहेत, कोणत्या गाया दुधासाठी चांगले आहेत, कोणत्या शर्यतीच्या पैदाशीसाठी चांगले आहेत, हे कळायला लागलं. पण हे कळत असताना आपल्या पुढच्या 10 पिढींना ही वंशावळ मिळली पाहिजे. त्यासाठी जे मायक्रोचिपचं तुम्ही आता दादा चालू केलं आहे ना, हा अत्यंत म्हणजे खूप महत्त्वाचा उपक्रम आहे हा. आणि हा झाला तर आपल्या खिलारला एकदम पुढच्या 10 वर्षात ते 15 वर्षात सोनेरी दिवस असतील. ही लोकांना म्हणजे एक शान असते ना की दारात बैल असणं, आणि तो ह्या लाईनचा बैल आहे आमच्या दारात, हे जे सांगायला लोक ताटमानेने सांगतील ना, हे काम मायक्रोचिपने होणार आहे. येस, धन्यवाद दादा. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा शान आणि अभिमान असलेला खिलार आणि सगळे इतर देशी गोवंश आणि महाराष्ट्राचा गोवंश आपण हा नोंद करूया आणि अधिक माहिती पाहत राहूया. दादा, आता एक गोष्ट मुलाखतीतनं आपण सगळं पाहिलं, आता आपण तुमच्या मित्रमंडळींकडे पण मोठ्या प्रमाणात, आता ह्या मुलाखतीनंतर आपण कोणते मित्र आहेत आणि त्यांच्याकडे काय पद्धतीचा गोवंश पाहणार आहोत आपण, त्यांची थोडक्यात माहिती द्या. मी जे मगाशी सांगितलं तुम्हाला की माझे एक मित्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना कालवड भेट दिली होती, ती 2 वर्षापूर्वी. आता ती छान म्हणजे ती मोठी झाली,
आपण आता जाऊ ती कालवड पण पाहू आणि आजूबाजूला जे आमचे मित्रमंडळी आहेत वाघमोडे जीवन वाघमोडे म्हणून आहेत चव्हाण म्हणून आहेत तर आपण त्यांच्याकडे जाऊन आपण ते गोवंश बघूयात. ही शहरी भागात आम्ही आज धनकवडीत कमीत कमी आमच्या 35 ते 40 गायी आहेत. ओके. त्या. खरं तर पाहायला गेलं तर ही सर्वात मोठी गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश या धनकवडी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. दादा आम्हाला एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव नितीन अरुण पायगुडे, मी राहिला धनकवडीमध्ये आणि माझा फोन नंबर आहे 9762 00 5057. दादा खूप खूप धन्यवाद. आज या चॅनलच्या माध्यमातून बरीचशी शहरी भागातली माहिती आम्हा सर्व शेतकऱ्यांना मिळाली. मंडळी, उद्याच्या भागामध्ये दादांचे मित्र आहेत तर त्यांच्या दावणीची एक खास मुलाखत पाहायला विसरू नका. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान